नागपुर से नितिन गडकरी को हराने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक साथ आए थे। फडणवीस ने कांग्रेस उम्मीदवार विकास ठाकरे को रसद मुहैया कराई थी, ऐसा दावा शिवसेना उबाटा के नेता संजय राउत ने किया है। तो राउत के इस दावे को पूर्व नागपुर के भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने सरे से नकार दिया। एयर कंडीशन में बैठकर वाजे जैसे लोगों की मदद से वसूली करने वाला संजय राउत का भंगार दिमाग अब बदबूदार होने लगा है, ऐसी टिप्पणी खोपड़े ने की। संजय राउत हा आता सडावा भंगार झालेला आहे। 4 तारखेनंतर स्वतः उद्धव ठाकरे या संजय राऊतला अफजल खानच्या समाधीपाशी ते गाडणार आहे। कारण मेरी मुलगी दाल बराबर या सामन्याच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून राज्यामध्ये दूषित वातावरण तयार करणं, देशाच्या नेतृत्वाला अनापशना व्यक्त करून उद्धव ठाकरे सहित आपल्या मानसिकतेचा परिचय देणं आणि सध्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वावर नागपूर शहराच्या निवडणुकीबद्दल बेजबाबदार तथ्यहीन आरोप लावणं आणि म्हणून संजय राऊतची मानसिकता बिघडली आहे। त्याच्या बोलण्यावर कोणी लक्ष देत नाही, परंतु अशा प्रकारचं वर्षण करून आणि आता संजय राऊतचं तो एक सडा भंगार झालेला आहे आणि त्यामुळे लवकरच 4 तारखेच्या नंतर उद्धव ठाकरे यांना अफजल खानच्या कबरेपाशी गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि ही या माध्यमातून मी निश्चित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये जे 4 तारखेच्या नंतर जे रिझल्ट येईल आणि देशामध्ये 400 पार होईल, महाराष्ट्रामध्ये बी 41-42च्या पार होईल आणि तेव्हा उद्धव ठाकरेला समजेल का या जनपदच्या बंगल्यावर आणि सिल्वर रोडच्या बंगल्यावर जाऊन जे शिवसेना कशी घाण ठेवली याबद्दल निश्चित स्वरूपात 4 तारखेनंतर हे सगळं प्रकरण उजेडात येईल। पुन्हा मी सांगतो की या संजय राऊताच्या बोलण्यावर अगर आपण बंदी अगर घातली नाही तर येणारा काळ हा फार कठीण राहणार आहे आणि संजय राऊत आता हा टोटली भंगार झालेला आहे आणि त्यामुळे आपण या मीडियाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्याला सबक शिकावं हीच या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। नागपुर समय, गली से दिल्ली तक।